27 मे 1935 एक अशी माय जग सोडून गेली जिने स्वतः दुःख सहन केलं, पण बाबासाहेबांच्या स्वप्नाला कधीही तडा जाऊ दिला नाही. त्या होत्या माता रमाबाई आंबेडकर. रमाईचं आयुष्य सोपं नव्हतं. घरात गरिबी, संसाराची चिंता, दिवस काढणं सुद्धा कठीण. आणि दुसरीकडे बाबासाहेब हे शिक्षण, समाज आणि लोकांच्या हक्कासाठी झटत होते. अशा वेळी घराची सगळी जबाबदारी रमाईंनी शांतपणे पेलली. पण रमाईच्या वाटेला आलेलं सगळ्यात मोठं दुःख गरिबीचं नव्हतं. बाबासाहेब आणि रमाई यांच्या 5 मुलांपैकी फक्त यशवंत वाचले. बाकीची लेकरं लहान वयातच गेली. एका आई समोर स्वतःची मुलं निघून जाणं यापेक्षा मोठं दुःख काय असणार. पण एवढं सगळं सहन करूनही रमाईंनी बाबासाहेबांना कधी थांबवलं नाही. रमाईचा त्याग किती मोठा होता हे बाबासाहेबांच्या शब्दातूनच कळतं. त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकात बाबासाहेबांनी लिहिलंय, कठीण काळात, अभावात, दुःखात सोबत उभ्या राहिलेल्या रमाईंबद्दल. म्हणजे विचार करा, जगासाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या मागे एक माय शांतपणे उभी होती. 27 मे 1935 ला माता रमाबाई आंबेडकर आपल्यातून गेल्या, पण त्यांचा त्याग, त्यांची साथ आणि त्यांचं मोठेपण आजही जिवंत आहे. माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. आणि आता एक प्रश्न तुमच्यासाठी, जर रमाईंची साथ बाबासाहेबांना मिळाली नसती तर? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम, जय रमाई.